नमस्कार मित्रो, बँकिंग लेक्चर सिरीजमध्ये आज आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नव्याने इंट्रोड्यूस केलेल्या पॉझिटिव्ह पे सिस्टम म्हणजेच PPS या एका नाविन्यपूर्ण सुविधेविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यापूर्वीच चेक वटवणुकीकरिता फास्ट क्लिअरिंग सुविधा म्हणून चेक ट्रंकेशन सिस्टम ही एक अत्याधुनिक सुविधेवरती अवलंबून असणारी एक क्लिअरिंग सिस्टम ही सुरू केलेली आहे. अर्थात या सिस्टममध्ये असणारे काही लूपहोल्स असतील किंवा त्यामधील काही त्रुटी असतील, या त्रुटी भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून व चेक वटवणुकीच्या बाबतीमध्ये अत्याधुनिक व नाविन्यपूर्ण सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह पे सिस्टम ही एक नवीन प्रणाली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुरू करत आहे. याबाबतची अधिकृत घोषणा ही त्या ठिकाणी स्टेटमेंट ऑन डेव्हलपमेंटल अँड रेग्युलेटरी पॉलिसी ऑगस्ट 2020 या पॉलिसीमध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांनी त्या ठिकाणी अनाऊन्स केलेली आहे. अर्थात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी त्या ठिकाणी हे अनाऊन्समेंट करत असताना की याबाबतचे फर्दर डिटेल्स हे नंतर त्या ठिकाणी अनाऊन्समेंट करण्याबाबतचे देखील सूचित केलेले होते. आणि त्यानुसार की सध्या 25 सप्टेंबर 2020 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या संदर्भातील तपशीलवार नोटीस काढून या देशातील सर्व बँकांना 50,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या चेकच्या वटवणुकीकरिताची ही जी पॉझिटिव्ह पे सिस्टम आहे ते इंट्रोड्यूस करण्याबाबतचे सूचित केलेले आहे. अर्थात ही संपूर्ण सिस्टम पाहण्यापूर्वी की आपण जरूर त्या ठिकाणी चेक ट्रंकेशन सिस्टम ही जी काही नाविन्यपूर्ण चेक वटवणूक सुविधा या देशामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेली होती त्याबाबत मी एक स्वतंत्र व्हिडिओ त्या ठिकाणी बनवलेला आहे. आपण जरूर त्या ठिकाणी तो व्हिडिओ पाहावा. म्हणजे चेक ट्रंकेशन सिस्टम ही मूलभूत प्रणाली जी आहे की ती नेमकी काय आहे व त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असणारे चेक वटवणुकीची प्रोसेस असेल, चेक वटवणुकीबाबतचे दिल्ली ग्रीड असेल, मुंबई ग्रीड असेल, त्याचबरोबर चेन्नई ग्रीड असेल, ही ग्रीड सिस्टम काय असते, इंट्रा ग्रीड व इंटर ग्रीड पेमेंटची सुविधा नेमकी काय असते, चेक वटवणुकीकरिता दोन वेगवेगळ्या ग्रीडमध्ये असणारे चेक कसे वटवले जातात व एका विशिष्ट ग्रीडमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या बँकांच्या मधील चेक कसे वटवले जातात या संदर्भातील इत्थंभूत माहिती आपणास त्या व्हिडिओमधून निश्चितपणे मिळेल. या चेक ट्रंकेशन सिस्टममध्ये की सुरक्षितता निर्माण करण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने CTS स्टँडर्ड 2010 ही एक त्या ठिकाणी सुरक्षित प्रणाली याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेली होती. CTS 2010 नुसार या देशातील बँकिंग संस्था की ज्या CTS क्लिअरिंग सिस्टममध्ये एंट्री करू इच्छितात किंवा पार्टिसिपंट होऊ इच्छितात त्या सर्व बँकांनी आपल्या ग्राहकांना द्यावयाचे चेकबुक किंवा त्यामधील चेक हे त्या ठिकाणी CTS 2010 प्रमाणे प्रिंट करणे आवश्यक आहे की ज्यामध्ये प्रामुख्याने चेकची साईज असेल, त्याचबरोबर त्यावरील प्रिंटिंग असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे पेंटोग्राम असतील, त्याचबरोबर हिडन एम्बेडेड लेटर्स असतील, मायक्रो लेटर्स असतील, यासारख्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटी फीचर्सनी युक्त असणारा हा CTS चेक प्रिंट करण्याबाबतचे फीचर्स हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिफाईन केलेले होते. हे संपूर्ण डेफिनेशन किंवा सिक्युरिटी फीचर्स ॲड करण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे चेक क्लिअरिंग सिस्टममध्ये मॅन्युअल क्लिअरिंग न होता ते मशीनच्या माध्यमातून क्लिअरिंग करण्याची यंत्रणा ही उभी करण्यात आलेली आहे व ती सध्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI या संस्थेच्या माध्यमातून CTS क्लिअरिंग सिस्टम ही त्या ठिकाणी चालवली जात असते. अर्थात या CTS क्लिअरिंग सिस्टममध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण प्रॉब्लेम्स हे आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत की ज्यामध्ये प्रामुख्याने चेकमध्ये अत्यंत शिथापीने किंवा अगदी बारकाईने अगदी चतुराईने त्या ठिकाणी चेकमध्ये अल्टरेशन करून म्हणजेच त्यावरती लिहिलेला ओरिजिनल मजकूर बदलून की त्यामध्ये रक्कम वाढवणं असेल, रकमेमध्ये अल्टरेशन करणं असेल, अशा प्रकारचे काही प्रकरणे या CTS क्लिअरिंग सिस्टमच्या माध्यमातून समोर येत आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी इश्यूअरने इश्यू केलेल्या चेकमधील रक्कम वाढवण्याचे प्रकार असतील, त्याचबरोबर इश्यूची डेट बदलणं असेल, असे काही प्रकार अलीकडच्या कालावधीमध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग करून काही लोक करत आहेत आणि त्याच्यावरती निर्बंध आणण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्यासाठी अधिक सुरक्षितता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सप्टेंबर 2020 मध्ये ही एक नाविन्यपूर्ण संकल्पना त्या ठिकाणी मांडलेली असून की त्याचा उपयोग या देशातील सर्व बँकांना की आपल्या ग्राहकांच्यासाठी अधिकाधिक उत्तम सेवा सुविधा देण्याकरिता, त्याचबरोबर CTS म्हणजे चेक ट्रंकेशन सिस्टममध्ये होत असणारे फ्रॉड्स कमी करण्याकरिता व त्यावरती एक उत्तम उपाययोजना करण्याकरिता म्हणून त्या ठिकाणी ही यंत्रणा ही सुरू करण्याचा विचार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेला आहे. अर्थात
25 सप्टेंबर 2020 मध्ये ही त्या ठिकाणी यंत्रणा इम्प्लिमेंट करण्याबाबतची घोषणा करण्यात आलेली असली तरी प्रत्यक्षात त्या ठिकाणी ही यंत्रणा जी आहे म्हणजे पॉझिटिव्ह पे सिस्टम जी आहे ती प्रामुख्याने 1 जानेवारी 2021 पासून त्या ठिकाणी या देशातील बँकांना लागू केली जाणार आहे. तत्पूर्वी या देशातील सर्व बँकांनी या पॉझिटिव्ह पे सिस्टमसाठी आवश्यक असणारे सिस्टम अरेंजमेंट असतील, त्यासाठी असणारे सॉफ्टवेअरमधील बदल असतील किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल ॲप्स तयार करणं असेल, त्याची डेव्हलपमेंट करणं असेल, या अनुषंगाने काही मूलभूत गोष्टींची ही तरतूद करण्याकरिता हा कालावधी या देशातील बँकांना देण्यात आलेला असून मात्र 1 जानेवारी 2021 पासून ही यंत्रणा या देशातील सर्व बँकांना लागू करण्यात येणार आहे. अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काढलेल्या परिपत्रकानुसार पॉझिटिव्ह पे सिस्टम ही या देशातील बहुतांश सर्व बँकांना त्या ठिकाणी लागू असेल, कारण यामध्ये ऑल शेड्युल्ड कमर्शियल बँक्स म्हणजे प्रायव्हेट सेक्टर बँक्स, पब्लिक सेक्टर बँक्स, फॉरेन बँक्स, त्याचबरोबर ऑल रिजनल रुरल बँक्स की ज्यांना आपण प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणतो किंवा RRB असं आपण म्हणत असतो, त्याचबरोबर शेड्युल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स असतील, नॉन शेड्युल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स असतील, राज्य पातळीवरती काम करणाऱ्या स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स असतील, जिल्हा पातळीवरती काम करणाऱ्या डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स असतील, म्हणजे या सर्व प्रकारच्या कोऑपरेटिव्ह बँकांना देखील ही योजना लागू असणार आहे. त्याचबरोबर 2015 पासून या देशामध्ये नव्याने सुरू झालेल्या लोकल एरिया पेमेंट बँक्स असतील, स्मॉल फायनान्स बँक्स असतील, त्याचबरोबर एका विशिष्ट परिसरासाठी काम करणाऱ्या लोकल एरिया बँक्स असतील, जसे की कोल्हापूरमधील सुभद्रा लोकल एरिया बँक आहे, की अशा काही छोट्या आणि रिस्ट्रिक्टेड एरियासाठी काम करणाऱ्या या लोकल एरिया बँक्स असतील, अशा सर्व बँकांच्या करिता ही योजना ही मॅन्डेटरी असून 1 जानेवारी 2021 पासून या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी या देशामध्ये सुरू केली जाणार आहे. अर्थात ही जी योजना आहे ती या देशातील CTS क्लिअरिंग सिस्टम जी आहे की ती इन्हान्स करण्याच्या दृष्टिकोनातून इंट्रोड्यूस करण्यात येत आहे. मात्र यामध्ये प्रामुख्याने या देशातील नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही तंत्रज्ञानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टेक्नॉलॉजिकल प्रोडक्ट या देशातील बँकांना पुरवण्याचे व त्यांना सपोर्ट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचे काम करणारी ही एक अत्यंत महत्त्वाची संस्था असून की ती NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे, की या संस्थेवरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या पॉझिटिव्ह पे सिस्टमच्या इम्प्लिमेंटेशनची जबाबदारी सोपवण्यात आलेली असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सिस्टम अरेंजमेंट डेव्हलप करणं असेल, ते इम्प्लिमेंट करणं असेल, की यासाठीची जबाबदारी NPCIने स्वीकारलेली आहे. अर्थात असे जरी असले तरी प्रत्यक्षात बँकांच्या वरती देखील या सिस्टममधील काही जबाबदारी ही सोपवण्यात आलेली आहे. ज्या बँकांच्या मध्ये जे ग्राहक 50,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचे चेक्स हे वारंवार इश्यू करत असतात किंवा क्लिअरिंगसाठी जमा करत असतात, अशा खातेदारांच्यासाठी ही सुविधा इम्प्लिमेंट करण्याकरिता आवश्यक असणारे मोबाईल ॲप डेव्हलप करणं असेल, त्याचबरोबर बँकांच्या सॉफ्टवेअरमध्ये आणि त्यांच्या सॉफ्टवेअर इंटरफेसमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत असेल, की हा त्या ठिकाणी डिसेंबरपर्यंतचा कालावधी या बँकांना देण्यात आलेला असून या डिसेंबर अखेर या देशातील बँकिंग संस्थांनी आपल्या सिस्टममध्ये आवश्यक ते बदल करून घेणं असेल किंवा त्यामध्ये या संदर्भातील पॉझिटिव्ह पे सिस्टम संदर्भातील सुविधा ॲक्टिवेट करण्याच्या बाबतीतली तरतूद असेल, ही तरतूद त्या ठिकाणी त्यांनी करून घेणे आवश्यक आहे. अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार पॉझिटिव्ह पे सिस्टम ही त्या ठिकाणी या बँकांच्या मधील जे असे कस्टमर्स आहेत की जे 50,000 रुपयापेक्षा की त्या ठिकाणी अधिक रकमेचे चेक्स हे त्या ठिकाणी जारी करत असतात, अशा खातेदारांच्याकरिता की ही सिस्टम त्या ठिकाणी मॅन्डेटरी करावी, अशा प्रकारची जरी सूचना असली तरी त्या ठिकाणी या देशामधल्या ज्या बँकांच्या मध्ये 5 लाखापेक्षा अधिक रकमेचे चेक हे मोठ्या प्रमाणात इश्यू वारंवार करणारे खातेदार आहेत की त्यांच्यासाठी मात्र सक्तीने ही प्रणाली हे ॲक्टिवेट करण्याबाबतचे निर्देश हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेले आपणास दिसून येतील आणि त्या पद्धतीने कार्यवाही करण्याची जबाबदारी या देशातील सर्व बँकांची असणार आहे. अर्थात ही जी सिस्टम आहे ही सिस्टम जर आपण पाहिली तर ही एक अशा प्रकारची सिस्टम आहे की ज्यामध्ये चेक देणारा व चेक घेणारा यांनी दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे चेक बाबतची ती मॅच करणं किंवा कन्फर्मेशन करण्याकरिताची ही एक व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस असून की ज्यामध्ये पूर्वीच्या चेक ट्रंकेशन सिस्टममध्ये ज्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चेकची इमेज कॅप्चर करून ती वटवणूक सिस्टममध्ये म्हणजेच क्लिअरिंग सिस्टममध्ये पाठवली जात असे व त्या ठिकाणी ज्या बँकेचा हा चेक आहे त्या बँकेचे कन्फर्मेशन मिळाल्यानंतर क्लिअरिंग हाऊसकडून त्या चेकच्या वटवणुकीची फर्दर प्रोसेस ही राबवली जात असे. अर्थात या प्रक्रियेबरोबरच
अशा प्रकारचे जे लार्ज व्हॅल्यू चेक्स आहेत, म्हणजे ज्याची किंमत ही 50,000 रुपये आणि त्यापेक्षा अधिक आहे, अशा रकमेचे जे चेक्स आहेत की याकरिता आता आणखीन एक महत्त्वाचं सिक्युरिटी फीचर यामध्ये ॲड झालेलं असेल, ते म्हणजे की रिकन्फर्मेशनची प्रोसेस याच्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरेल, की ज्यामध्ये चेक इश्यू करणारा व्यक्ती किंवा संस्था आहे तो त्या ठिकाणी आपण एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला चेक देत असतानाच त्याच वेळेला त्या चेक संदर्भातील संपूर्ण माहिती ही मोबाईलच्या माध्यमातून असेल, ॲपच्या माध्यमातून असेल, इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून असेल किंवा SMS च्या माध्यमातून असेल, की संबंधित माहिती आपल्या बँकेला त्या ठिकाणी इमिडिएटली कळवणार आहे. म्हणजे जो चेक त्या ठिकाणी इश्यू केला जाईल तो कोणाला इश्यू केलेला आहे, त्याची डेट असेल, त्याचा बेनिफिशरी असेल, पेई बँक असेल, त्याचबरोबर त्यावरती मेन्शन केलेली रक्कम असेल, या संदर्भातील माहिती तात्काळ त्या ठिकाणी या मोबाईल ॲप किंवा तत्सम सुविधेच्या माध्यमातून बँकेला ही कळवली जाणार आहे, की ज्यामध्ये अमुक अमुक रकमेचा चेक अमुक अमुक व्यक्तीला त्या ठिकाणी या दिवशी देण्यात आलेला आहे. याबाबतची तात्काळ माहिती आता बँकेला प्राप्त होणार आहे. आणि जेव्हा ज्या व्यक्तीला चेक दिलेला असेल ती व्यक्ती जेव्हा बँकेमध्ये तो चेक वटवणुकीसाठी जमा करेल, की त्यावेळेला त्याच्याकडून देखील अशा प्रकारची माहिती बँकेस प्राप्त होणार आहे. जे स्टेप वाईज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपणास लक्षात येईल की सिस्टम नेमकी कशी काम करणार आहे. तर याकरिता या देशातील बँकिंग संस्था आपले एक स्वतंत्र मोबाईल ॲप त्या ठिकाणी डेव्हलप करतील, किंवा आपले जे मोबाईल ॲप्स आहेत की त्याच्यामध्ये एक ॲडिशनल सुविधा की ज्यामध्ये पॉझिटिव्ह पेची सुविधा त्याला म्हटलं जाईल, की ज्यामध्ये ही सुविधा वाढवून दिली जाईल, की ज्या सुविधेच्या अंतर्गत चेक देणारा व्यक्ती की आपण चेक देत असताना चेकची तारीख, तो चेकचा नंबर, त्याचबरोबर चेक कोणाला दिलेला आहे त्या व्यक्तीचं नाव किंवा संस्थेचं नाव म्हणजेच बेनिफिशरी नेम, त्याचबरोबर चेकची रक्कम ही या मोबाईल ॲपच्या माध्यमातून, किंवा जर त्या ठिकाणी तो इंटरनेट बँकिंग युजर असेल तर इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून असेल, किंवा मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंगच्या सुविधा तो वापरत नसेल तर SMS च्या माध्यमातून असेल, तर ही माहिती तात्काळ तो आपल्या बँकेला त्या ठिकाणी कळवणार आहे आणि तो चेक त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीकडे हँडओव्हर करेल. या व्यक्तीला तो चेक प्राप्त झाल्यानंतर जेव्हा ही व्यक्ती हा चेक वटवणुकीकरिता प्रत्यक्षात आपल्या बँकेमध्ये जमा करण्यासाठी जाईल, तेव्हा तो चेक जमा करण्याच्या पूर्वी ही व्यक्ती काय करेल की या मोबाईल ॲपच्या माध्यमातून चेकची फ्रंट साईडची इमेज असेल, चेकची रिव्हर्स साईडची इमेज असेल, की तो इमेज कॅप्चर करेल व त्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपल्या बँकेला अपलोड करेल. त्याचबरोबर त्या चेकचा डेट असेल, त्याचबरोबर चेकचा सिरियल नंबर असेल, चेक इश्यू करणाऱ्याचं नाव असेल आणि चेकची अमाऊंट असेल, ही माहिती तो आपल्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपल्या बँकेला सबमिट करणार आहे. जेव्हा त्या ठिकाणी ही माहिती बँकेला सबमिट केली जाईल तेव्हा ती माहिती संबंधित बँक खातेदार की ज्याने हा चेक दिलेला आहे त्याच्या बँकेकडे पाठवली जाईल. आणि जर ही माहिती त्या ठिकाणी मॅच झाली, म्हणजेच चेक देताना ज्या व्यक्तीने चेक दिलेला आहे त्यांनी सबमिट केलेली इन्फॉर्मेशन व ज्याला चेक प्राप्त झालेला आहे त्या व्यक्तीने चेक वटवणुकीसाठी सबमिट करत असताना जमा केलेली माहिती, या दोन्ही माहिती जर त्या ठिकाणी मॅच झाल्या तरच त्या ठिकाणी पुढची चेक वटवणुकीची प्रोसेस ही त्या ठिकाणी सुरू होणार आहे. अर्थात या माहितीमध्ये जर काही डिस्क्रिप्शनशी आढळली, तफावत आढळली, तर त्या ठिकाणी असा चेक वटवणुकीची प्रोसेस ही त्या ठिकाणी थांबवली जाणार आहे. म्हणजेच यामध्ये आपल्या लक्षात येईल की जर त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने व्यक्तीने बी व्यक्तीला 50,000 रुपयाचा चेक दिलेला असेल, मात्र त्या ठिकाणी बी व्यक्तीने त्याच्यामध्ये एक झिरो वाढवून किती रक्कम वाढवून त्या ठिकाणी तो चेक जर बँकेत जमा करण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी इथून पुढच्या कालावधीमध्ये सक्सेस होऊ शकणार नाही. कारण चेक इश्यू करणाऱ्या व्यक्तीने त्या विशिष्ट नंबरचा चेक जो त्या ठिकाणी जारी केलेला आहे तो किती रकमेचा चेक जारी केलेला आहे याची माहिती ऑलरेडी तो मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपल्या बँकेला दिलेला असणार आहे. आणि त्यामुळे या व्यक्तीने जर त्याच्यामध्ये काही अल्टरेशन केलं किंवा त्यामध्ये फेरफार केलेला असेल तर अशा प्रकारचा चेक या इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टमच्या माध्यमातून इथून पुढच्या कालावधीमध्ये हा वटवला जाणार नाही. ही एक सगळ्यात महत्त्वाची आणि जमेची बाजू या पॉझिटिव्ह पे सिस्टममध्ये असल्याचे आपणास दिसून येईल. अर्थात या दोघांनीही इन्फॉर्मेशन जमा केल्यानंतर पेईंग बँक जी आहे, म्हणजे जी प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्या चेकची रक्कम अदा करण्याचं काम करणारी बँक आहे, ती बँक म्हणजेच ज्याला बेनिफिशरीकडून आलेली माहिती त्याचबरोबर इश्युअरकडून आलेली माहिती या दोन्ही माहिती मॅच करून पाहिल. जर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तफावत आढळली तर तो चेक वटवणुकीसाठी नाकारला जाईल, म्हणजे त्या चेकचा डिसऑनर केला जाईल. आणि जर ही माहिती जर मॅच झाली आणि क्लिअरिंग प्रोसेसमधून आलेला चेकची इमेज आणि या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आलेली इमेज या सर्व बाबी जर मॅच झाल्या तर तो चेक फर्दर प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केला जाईल, म्हणजे त्या चेकचा ऑनर केला जाईल व संबंधित बेनिफिशरीला त्या चेकची रक्कम अदा करण्याची व्यवस्था ही ऑटोमेटेड क्लिअरिंग सिस्टमच्या माध्यमातून केली जाणार आहे.
तर मित्रो, की आपल्याला या संपूर्ण प्रक्रियेवरून असं लक्षात येईल की 2013 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँक व नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून जी चेक ट्रंकेशन सिस्टम ही इंट्रोड्यूस करण्यात आलेली होती, की ज्यामध्ये ऑटोमेटेड पद्धतीने चेकची इमेज स्कॅन करणं असेल, त्याचबरोबर ती वटवणुकीसाठी डेटा पाठवणं असेल, डेटा व्हेरिफिकेशनची प्रोसेस असेल, की जी ऑटोमेटेड पद्धतीने व मायकर प्रणालीवरती म्हणजेच मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्नेशन, की ज्याला आपण मायकर तंत्रज्ञान असे आपण म्हणतो, की ज्याचा वापर करून अधिकाधिक जलद गतीने चेक वटवण्याची सुविधा जी देण्यात आलेली होती, त्यामध्ये अशा प्रकारचे काही फ्रॉड्स किंवा प्रॉब्लेम्स निर्माण होऊ लागले आणि त्याच्यावरती एक उत्तम सोल्युशन म्हणून NPCI व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रयत्नामधून पॉझिटिव्ह पे हे एक नवीन सोल्युशन त्याच्यावरती आलेलं आपणास पाहावयास मिळत आहे. अर्थात हे त्या ठिकाणी आता इमॅजिनरी पोझिशनमध्ये आहे, म्हणजे प्रत्यक्षात त्या ठिकाणी 1 जानेवारी 2021 पासून याची अंमलबजावणी या देशामध्ये सुरू होणार आहे. तोपर्यंत त्या ठिकाणी या देशातील बँका असतील, NPCI असेल, की त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आवश्यक असणाऱ्या सिस्टम अरेंजमेंट असतील किंवा आपल्या ग्राहकांना इन्फॉर्म करणं असेल, त्यांच्याकडून ॲक्सेप्टन्स घेणं असेल, त्यांच्यासाठी मोबाईल ॲप तयार करणं असेल किंवा ॲपमध्ये डेव्हलपमेंट करणं असेल, त्याचबरोबर इंटरनेट बँकिंगची सुविधा असेल की त्याच्यामध्ये हा पॉझिटिव्ह पेचा ॲडिशनल ऑप्शन देण्याची प्रक्रिया असेल, त्या संदर्भातील सॉफ्टवेअर तयार करणं, सॉफ्टवेअरमध्ये डेव्हलपमेंट करणं असेल, सॉफ्टवेअरसाठीचा इंटरफेसमध्ये काही बदल करणं असेल, अशा अनेक वेगवेगळ्या बाबी ड्युरिंग द कोर्स या सर्व बँकांच्याकडून त्या ठिकाणी केली जाणार आहे. आणि मात्र 1 जानेवारी 2021 पासून प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी या देशातील सर्व ग्राहकांच्यासाठी केली जाणार आहे. तर अशा प्रकारची ही एक नाविन्यपूर्ण प्रणाली म्हणून या देशातील बँकिंग संस्थांच्या द्वारे ही इंट्रोड्यूस केली जात आहे. तर त्याविषयी माहिती, आवश्यक असणारी जी माहिती आहे ती आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळालेली असेल.